नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज वाघा घेवडा किंवा राजमा ज्याला आपण म्हणतो त्याची रस्सा भाजी माझ्या घरी कशी केली जाते हे आपण आज पाहणार आहोत. झटपट होणारी आणि कमीत कमी मसाल्यांचा वापर करून बनवलेली ही भाजी नेहमीच मला खूप आवडते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी डिशभर वाघा घेवडे सोलून घेतलेले आहेत. भाजी बनवण्यासाठी आपल्याला लसूण लागणार आहे. इथे मी 4 ते 5 पाकळ्या खिसून घेणार आहे. तुम्ही लसूण ठेचूनही घेऊ शकता. आता भाजी बनवण्यासाठी गॅसवरती पातेले ठेवूयात आणि गॅस ऑन करूयात. भाजी बनवण्यासाठी आपल्याला 4 ते 5 चमचे तेल लागणार आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर खिसून घेतलेलं लसूण घालायचं आहे आणि 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता लसूण छान परतून झालेला आहे. त्यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात. त्यानंतर मी इथे 1 चमचा धनेपूड घातलेली आहे. धनेपूड मिक्स केल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि सोबतच इथे 1.5 चमचा घरगुती लाल मसाला घेतलेला आहे, तो आपण घालायचा आहे आणि हे मसाले छान तेलामध्ये मिक्स करायचे आहेत. मसाले तेलामध्ये छान परतून घेतलेले आहेत. आता आपण चवीपुरतं मीठ घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. इथे मी थोडी कसुरी मेथी घालत आहे. ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, घातली नाही तरी चालू शकते. कसुरी मेथी मिक्स केल्यानंतर सोलून ठेवलेले घेवडे घालूयात आणि 2 मिनिट व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात. घेवडे मसाल्यांमध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपण 2 ग्लास पाणी घालणार आहोत. आता गॅस मोठा करायचा आहे आणि पहिली उकळी येऊन द्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता घेवड्यांना पहिली उकळी आलेली आहे. आता गॅस मध्यम आचेवरती करायचा आहे आणि 15 मिनिट हे घेवडे चांगले शिजवून घ्यायचे आहेत. आता 15 मिनिट झालेले आहेत. घेवडे शिजले आहेत का नाही ते चेक करूयात. तुम्ही इथे पाहू शकता घेवडे छानपैकी शिजलेले आहेत. आता आपण या घेवड्याच्या भाजीमध्ये 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूयात आणि छान मिक्स करून 5 मिनिट शिजवून घेऊयात. 5 मिनिट शिजवून घेतल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि ही आपली छान कमीत कमी मसाल्यांमध्ये घेवड्याची भाजी तयार आहे. चला तर मग गरमागरम सर्व करूयात. तुम्हाला ही साधी सोपी घेवड्याची भाजी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.